जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पहिला ते काढा म्हणजे आपण परत पाहायचं. देवारी विठ्ठल की ज्ञानची देवारी साजरी देते माझ्याकडे विठ्ठल राव आणि करणारे माईक पदार्थ देते माझ्याकडे नको देवा ब्रह्मादी कपडे रुपाची शिराणी देते चित्र मानी घडो देसी तुकाराने त्याचे कल्याणावर भजले जन्म धर्म नाशिवंत सुंदर तेरा देवरी कर कटावरी ठेवूया तुळशीहार कळा काशी कामर अवघे दंडर हेची जाण मकर कुंडळे गणपती श्रवणी कंठे दोस्मळे राजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख बाळीन श्रीमुख आवडीने सदा माझे डोळे तुझी मुठी रुक्माईला काही सोयर्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देव प्रेम सर्व काळ विठो माऊली आजी वरली सुंदर राई माझ्या तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे प्रतिष्ठा अश्वस्तमेन स्वेरूढमूल मसंगशस्त्रेण दूरेण चित्वा ततःपरं तत्परिमार्गकव्यं यस्मिन् नगतानि वर्तन्ते भूया तमेव चाप्यं पुरुषं प्रपदे एता प्रवृत्तिः प्रसुता पुराणि निर्माणमोहात् संगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामः द्वन्द्वैर्मुक्ताः स्वरूपसौधे गच्छन्तमूढा पदमव्यन्तत् न ततभासते सूर्य न तशङ्को न पावकः यद्गत्वा निवर्तन्ते तत्तं परमं मम योनिषे जीवलोके जीवभूतः सनातनः मनश्शस्त्राणि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि गच्छति शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रमतीश्वरः गृहीत्वैतानि सह्याति वायुर्गन्धानि वेशा सोर्णं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते
महाराजांच्या संकल्पानुसार त्यावेळेस गाथा पारायण केलं. त्या गाथा पारायणाला आपल्या व्यासपीठ चालवणारे आहे हरिभक्त पारायण आपल्या आई अक्का त्यांचे मी आपल्या बहिणी मंडळाच्या वतीने व गावाच्या वतीने आभार मानते. आणि तुम्ही सगळ्या महिला, एकूण महिलांची संख्या जवळजवळ 42 आहे. 42 महिला सकाळच्या कामाच्या धावपळीत याच्यातून आल्या, बसल्या आणि गाथा पारायण आणि ज्ञानेश्वरीमध्ये फरक आहे. ज्ञानेश्वरी पारायणाला 21 तास लागतात, तर गाथा पारायणाला 34 तास लागतात. गाथा पारायण म्हणजे 5वा वेद आहे आणि 5वा वेदच आपण आपल्या मुखातून गायला, परंतु त्या वेदाची पावित्रता, त्या ग्रंथाची पावित्रता पण आपण राखली पाहिजे. तानाजी बाबांमुळे आपल्या घरोघरी आता ज्ञानेश्वरी आणि गाथा पोहोचते, परंतु ती घरी नेऊन ठेवण्यात पण उपयोग होणार नाही. दररोजीला सर्वांनी खूप नाही पण 5 अभंग तरी नित्यनेमाने वाचले पाहिजे, जेणेकरून ग्रंथांचं पावित्र्य आणि नामदेव महाराजांनी म्हटलेले एक तरी ओवी अनुभवावे. आपण तरी आहे पूर्ण 4538 अभंग आपण वाचले. आपल्याला एकही अभंग आपल्या म्हणजे आपण कोणत्याही अभंगात बसलेलो नाही आणि बसणार नाही. आपण फक्त आपल्या मुखातून गेलाय, परंतु आपण आचरण त्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही सगळ्याजणी आल्या त्याबद्दल तुमचे आभार, अक्कांचे आभार, अण्णांचे आभार, बाबांचे आभार आणि नवनाथ काकांची आपल्याला खूप मदत होते, त्यांचे पण विशेष आभार.